मनसे पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार हे निश्चित होतं। या पक्षप्रवेशासाठी वैभव खेडेकर हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल देखील झाले। मात्र एकदा नव्हे तब्बल दोनदा त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला। यामुळे थोडेसे संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले होते। अखेर वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशावरती पडदा पडलाय। वैभव खेडेकर यांनी आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी भाजपा पक्षात मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेशाचा फायदा भाजपला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता शहरवासियांमधून वर्तवली जात आहे। वैभव खेडेकर यांच्या पुढील राजकीय रणनीतीकडे व भाजपकडून त्यांना कोणत्या पदाची संधी मिळते याकडे मात्र खेडवासियांचे लक्ष लागून राहिले। माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। या पक्षप्रवेशासाठी सन्माननीय माजी आमदार विनय नातूजी, जिल्हाध्यक्ष सतीश मोरेजी, सन्माननीय केदार साठेजी यांची छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। खेड नगर परिषद क्षेत्रातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं एक खरं तर झुंजार नेतृत्व म्हणून वैभवजींची ओळख आहे। आपल्या कार्यशैलीसाठी नेहमीच ते प्रसिद्ध राहिलेले आहेत। त्यांचा पक्षप्रवेश आज या ठिकाणी संपन्न होतोय। वंदे मातरम, भारत माता की जय। सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय। यासाठी मी रवींद्र भाऊला एक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता, परंतु त्या विषयात मी जाणार नाही। योग्य वेळेला आपण ते बोलू। परंतु आज पक्षप्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय। मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो। भारतीय जनता पार्टी यापुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच, पण यापुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो। भारतीय जनता पार्टी संघटना वाढीसाठी मी आजपासून झोपून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन। येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन। माझ्याबरोबर आलेले सगळे जिल्हाध्यक्ष आणि माझे सहकारी यांना घेऊन आणि आमचे जुने सगळे सहकारी आहेत यांना बरोबर घेऊन मी काम करीन। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपात असलेला भारत आणि आपले कार्यकुशल नेतृत्व राज्याचे देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे कोकणाचे आपले नितेशजी राणे, त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार विनयजी नातू आणि आमचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, त्याचप्रमाणे आमचे केदारजी साठे, आमचे अक्षयजी फाटक आणि जिल्हाध्यक्ष आमचे सतीशजी मोरे, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आपला जास्त वेळ न घेता रवींद्र भाऊ यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी सामावून घेतलं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज वैभवजी खेडेकर आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झाल्याबद्दल मी त्यांना सर्वांना शुभेच्छा तर देतोच, परंतु एक कार्यकर्ता म्हणून काम करणारा आणि वर्षानुवर्ष मित्रत्व जपणारा असा आमचा मित्र आज माझ्या पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, त्याबद्दल मी त्याचं खरंच मनपूर्वक आभार मानतो। दोनदा तीनदा प्रवेशाच्या तारखा या पुढे जात राहिल्या, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम होता आणि तसं माझ्यामध्ये पण संभ्रमाची भूमिका निर्माण झाली। परंतु एक कार्यकर्ता ज्या जिद्दीने विचार करतो की मी ठरवलंय, वैभवजींनी
त्यानंतरच्या काळात दोनदा मला भेटले आणि मी ठरवलंय की मी कुठेच जाणार नाही. गेलो तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात पक्षाचं, भाजपाचंच काम करेल. असं जेव्हा सांगितलं तेव्हा मी जसं म्हटलं गेलं की पुन्हा आम्ही काय करावं हा प्रश्न जेव्हा आमच्या समोर आला तेव्हा असा कडवट कार्यकर्ता जो विचाराला धरून वर्षानुवर्ष चालला, तो जर भाजप पक्षामध्ये जर कामाला लागला तर नक्कीच पूर्वीपेक्षा भाजपाला त्या भागामध्ये बळ देण्यामध्ये, कोकणामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि मी पुन्हा एकदा सर्व त्याच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना फक्त एवढंच सांगेन की भाजपा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये जो समावला जातो त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण, आमचे सर्व नेते हे गंभीरपणे उभे राहतात. त्यामुळे आपण काही चिंता करू नका. आम्ही सर्वजण जेवढ्या ताकदीने तुम्ही काम कराल तेवढ्या पेक्षाही ताकदीने तुमच्या पुढे उभे राहण्यासाठी आम्ही सर्वजण राहू, एवढंच या प्रसंगी बोलतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.